मित्रांनो, आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं ओपनिंग वोटिंग ट्रेंड. कोण आहे स्ट्रॉंग, कोण आहे वीक आणि कोण आहे बॉटमला आणि कोण आहे टॉपला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, हे सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, या आठवड्यात 4 स्पर्धक हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. यामध्ये अभिजित दादा सावंत, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण आणि निखिल आणि दामले, म्हणजेच दामले निखिल, असे 4 स्पर्धक नॉमिनेट झालेले आहेत. बघा, काल जी आगळी वेगळी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली, यामध्ये बीबी पॉवर हाऊस पहिल्यांदाच बिग बॉसने ओपन केलं आणि तंटामध्ये ज्या 2 कंटेस्टंटनी पैसे कमवलेले आहेत, म्हणजे अभिजित आणि अरबाज, या दोघांनाही बोलवलं आणि 2 पॉवर कार्ड त्यांच्यासमोर ठेवले. तर या दोघांनीही एकच पॉवर कार्ड यूज केले, ते म्हणजे एका सदस्याला सेव्ह केलं ते म्हणजे अरबाजने निखिलला आणि त्यानंतर अभिजित दादाने पॅडी दादाला सेव्ह केले. त्यामुळे हे 2 सदस्य सेव्ह झाले आणि 4 सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. आता या 4 सदस्यांपैकी कोण जाणार बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? तर सुरुवात करूया अगदी बॉटम पासून. मित्रांनो, बॉटमला आहे तो म्हणजे निखिल आणि दामले, म्हणजेच दामले निखिल दामलेचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त असा गेम नाहीये. बघा, गेल्या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारची इलेक्शन प्रक्रिया पार पडली नाही, त्यामुळे निखिल हा सेव्ह झाला नाही. तर गेल्या आठवड्यातच तो जाऊ शकत होता, पण यावेळी त्याच्याकडे भरपूर संधी होती की तो चांगला खेळ करू शकला असता, परंतु त्याचा जास्त असा या आठवड्यात सुद्धा खेळ दिसत नाहीये. त्यामुळे तो खूपच डाऊन आहे या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत. सध्या निखिल हा 4थ्या क्रमांकावर आहे. 3ऱ्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर इथे आहे योगिता चव्हाण. मित्रांनो, योगिताला बिग बॉसच्या घराबाहेर जायचं आहे आणि कदाचित बिग बॉस असा निर्णय पण घेऊ शकतात की योगिता, तू या आठवड्यामध्ये घराबाहेर जाऊ शकते. परंतु सध्या लोकांची वोटिंग तिला होते, ती 3ऱ्या क्रमांकावर आहे. 2ऱ्या क्रमांकावर आहे तो पहिल्यांदाच नॉमिनेट झालेला अभिजित दादा सावंत. बघा, अभिजित सावंत आहेत ना, हा बिग बॉसच्या घरामध्ये आणि या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये अगदी स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. अभिजितला सध्या 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळतात आणि अभिजितचा एकंदरीत खेळ पाहताना तो घरातील खरंच खूप स्ट्रॉंग कंटेस्ट आहे. मेंटली खूप स्ट्रॉंग आहे, फिजिकली आहे, त्याच्या परीने 100% करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो बिग बॉस घरातील स्ट्रॉंग कंटेस्टंट नाही. आणि नंबर 1ला आहे तो म्हणजे सूरज दादा चव्हाण. सूरजला सध्या भरभरून अशी वोटिंग होते. या 4ही जणांचं सांगायचं झालं तर सूरजला एकट्याला 50% वोटिंग होते. त्यामुळे या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सूरज हा सगळ्यात स्ट्रॉंग आहे आणि पहिल्या क्रमांकावर आहे. 2ऱ्या क्रमांकावर तो म्हणजे अभिजित दादा सावंत. अभिजितला सुद्धा बऱ्यापैकी वोटिंग होते, म्हणजे अभिजितला 30 ते 35% वोटिंग झालेली आहे. यानंतर 3ऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे योगिता चव्हाण. योगिताला पण एक 10%च्या आसपास वोटिंग झाली आणि 4थ्या क्रमांकावर तो म्हणजे निखिल आणि दामले, म्हणजेच दामले निखिल. आता कोण जाईल या 4 जणांपैकी बिग बॉसच्या घराबाहेर? तर खरं तर निखिलवरतीच या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. परंतु योगिता ज्या पद्धतीने सांगते की मला बिग बॉसच्या घराबाहेर जायचं आहे, तर कदाचित बिग बॉस निर्णय घेतील की आता या आठवड्यामध्ये योगिताला घराबाहेर काढू. पण वोटिंग ट्रेंडचा विचार करता निखिल हाच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जायला पाहिजे. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. कोण जाईल या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर? काय वाटतं तुम्हाला? आणि तुमचा सपोर्ट कोणाला आहे हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.